आज आपण मस्त असं कमी साहित्यातलं ब्रेडपासून सँडविच तयार करणार आहोत। तर इथे मी एक बटाटा असा उकडून घेतलेला आहे। आता तो आपण बारीक करून घेऊया। तर बटाटा बारीक केल्याच्या नंतर त्यामध्ये मी टाकते बारीक कट केलेला कांदा, थोडासा बारीक कट केलेला टोमॅटो देखील टाकलेला आहे। इकडे बारीक केलेली कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची। त्यानंतर यात टाकते मी थोडीशी जिरे, अगदी थोडंसं लाल तिखट, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची देखील वापरलेली आहे, आणि चवीनुसार यामध्ये चाट मसाला वापरते, चवीनुसार मीठ। आणि आता हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे सर्व मी एकदा मिक्स करून घेतलं आहे। इथे माझ्याकडे एक चीज क्यूब आहे, तर तो देखील मी आता हे चीज देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तरच तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर आता हे ब्रेड आपल्याला असे मस्त गोल शेपमध्ये कट करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी हे गोल कट करून घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही ते देखील ह्या ब्रेडला लावू शकता, परंतु मी इथे बटर नाही घेतलेलं, माझ्याकडे एक साजूक तूप होतं, तेच तूप मी यामध्ये वापरलेलं आहे। व्यवस्थित हे मी सगळ्या ब्रेडला असं पसरवून घेतलेलं आहे। आता आपण हे सँडविच भरून घेणार आहोत। तर मी इथे थोडं थोडं करून एकाच ब्रेडला आपल्याला हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, आणि दुसरा ब्रेड आपण फक्त यावरती असा पलटी करणार आहोत। तर हे असं एक एक ब्रेडला व्यवस्थित लावून झाल्याच्या नंतर आता मी यामध्ये पुन्हा थोडंसं चीज किसून टाकणार आहे, आणि नंतर आपण जो दुसरा ब्रेड घेतलेला होता तो असा आपल्याला यावरती ठेवून असा थोडासा प्रेस करायचा। तर इकडे गॅसवरती मी पॅन ठेवला आहे, आणि पॅन देखील आपला गरम झालेला आहे। तर त्याला आपण थोडंसं असं तूप लावूयात, आणि तूप लावल्याच्या नंतर आपण जे काही सँडविच तयार करून घेतलेलं होतं ते आपण असं यावरती ठेवणार आहोत। आता एक साईड व्यवस्थित अशी आपल्याला याची भाजू द्यायची आहे, आणि त्यानंतर आपण दुसऱ्या साईडने देखील हा ब्रेड पलटी करणार आहोत। गॅस मंद ठेवायचा, म्हणजे मग आपलं ब्रेड खालच्या बाजूने करपत नाही। तर आता एक साईड व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर आपण हे पलटी करून दुसऱ्या साईडने देखील हे भाजून घेणार आहोत, आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर थोडेसे आपण हे क्रिस्पी होऊ देऊया। तर अशा पद्धतीने मस्त असं हे आपलं सँडविच तयार झालेलं आहे। तर आपण हे मस्त असं सॉस बरोबर एन्जॉय करूयात। तर अशा पद्धतीने मस्त असं हे सँडविच आपण घरच्या घरी तयार केलेलं आहे। तर तुम्ही देखील असं हे सँडविच नक्की ट्राय करून बघा, आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।